परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थे इतिहाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. अध्यायाचे अंती कोटी आले यती नुपराया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता. आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले. ऐसे आले किती एक भक्त अंतरी जय जय इच्छिती ते ते यतिराज पूर्विती. दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जे नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. ते जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताच्या घरी पाथली समर्थाची स्वारी तेही दोघे अपचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने इच्छुक जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे. हे तू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्शन केला नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथोनिया उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्जासे. जे पातले करुछाना त्याची चाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेम भक्त. चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर अज्ञान तमछेदका भास्करा पूर्ण साक्षी पराप्त करा भक्ता करा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या विसरी मल्ला जाव राज्याधिकारी. एकदा तयाच्या अंतरी विचार ऐसा पातला. दिवाना आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आमुची जरी इच्छा ऐसी स्वामी के आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवुनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया.
तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटाची नृपती स्वामी चरणी तयाची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होते सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्रह्मभोजने. दिदली बहुसार दाणे याचक धने तृप्त केले. स्वामीची पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढवली एक युक्ती एकांतिक आठवणी चोळप्पाव्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. परी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारा व आदरेसी इनाम देतील तुम्हाती. द्रवेण सर्वे वशा चोळप्पासी लागली अशा. तयाच्या अंतरी भरवसा जहांगीरचा बहुसाल. चोळप्पानी करजोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊनी समर्थानी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकुनिया वचन समर्थानी हास्य करुण. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राम मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोदा प्रती काय म्हणून चलावे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोगत भावित भक्त. पंचमाध्याय गोढा श्रेयस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुचे हात अक्षरे पडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ देविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा मिळवी स्वामीव्रती. कृपा करून मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावाची मनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून आमच्या तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभले वावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी. मेहण्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेहण्या आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वदित झाली. मेहण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोद्याचे आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्न उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभती पुढती. सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरून हाव आपण पुढे चालला. तो येऊन अक्कलकोटी घेतले समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळ्या काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव ढाला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वरी यावे बडोद्यासी. तेथील कार्यास सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी पडली
पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दादी ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समयी सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोऽध्याय समाप्त. शुभम.